आता रायगडाच्या पायथ्याशी तुम्ही आहात आणि गनिमी कावा तुम्ही केलेला आहे. काय होता गनिमी कावा, काय होता, आम्हाला प्रश्न पडलाय. कारण मी आत्तापर्यंत एकही निवडणूक हरलेलो नाही आहे आणि म्हणून करता मी तो शब्द वापरला. त्याचं कारण की सगळ्याच लढाया ताकदीने नाही जिंकता आल्या. मग कधीकधी राजांनी तह पण केला आणि मग काही वेळेला गनिमी काव्याने अफजल खानासारख्याचा कोतळा काढून जगाला दाखवून दिलं की एवढ्या बलाढ्य माणसाला गनिमी काव्याने कसं झेललं. आणि त्या युद्धनीतीप्रमाणे आता हे बाकीचे आमच्यासमोर थोडे मोठे माणसं होती म्हणून आम्ही थोडं गनिमी काव्याच्या पद्धतीने चालून. अफजल खान कोण? नाही, अफजल खान इतिहास जमा झालेला आहे. आता आम्ही कोणाला तसं नाव ठेवणार नाही, पण ठीक आहे. आता राजकारणामध्ये हे कोणी नावं ठेवतं काय ठेवतं, पण आत्ताची ती वेळ नाही आहे. कारण आम्हाला परत पुढं मुंबई महानगरपालिका, त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समित्या पण करायच्या आहेत. हे बघा, आमची पद्धत आहे की गरिबी आली म्हणून लाजायचं नाही आणि श्रीमंती आली म्हणून माजायचं नाही. त्या उक्तीप्रमाणे विजय मिळाला म्हणून उन्माद कधी दाखवायचा नाही आणि हरलो म्हणून कधी दुःखी व्हायचं नाही आहे नवीन जोमाने. पण आम्ही आत्तापर्यंत कधी हरलो नसल्यामुळे आम्हाला कधी तसं काय वाटलं नाही आणि आम्ही आत्तापर्यंत प्रत्येक निवडणुकीला आम्ही गुलाल उधळतच चालवलं. त्याचं कारण आम्ही प्रामाणिकपणे काम करतो आणि असं म्हटलं गेलेलं आहे, जर तुमची नियत आणि नीतिमत्ता चांगली असेल तर मग तुम्हाला काय अडचण येत नाही आहे आणि ते आम्ही राखलेलं आहे. मी लोकांना नेहमी सांगत आलेलो आहे की माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं. नाही तर घर मोठं आहे आणि मन खोटं आहे तर त्याला काय अर्थ नाही आहे.